जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. तर दररोज प्रमाणे आजही आपलं 11 वाजताच लेक्चर आहे, फक्त ते लाईव्ह स्वरूपात नसून रेकॉर्डेड स्वरूपात आहे. उद्यापासून मात्र लाईव्हच होईल. आज सुट्टी आहे क्लासला, पण तुमच्यासाठी रेकॉर्ड लेक्चर आम्ही ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं, त्यामुळे तुमच्यासाठीच आजचं जे 54वे लेक्चर आहे बुद्धिमत्ताचं त्याला आपण करणार आहोत सुरुवात. तर प्रश्नांना सुरुवात करण्याच्या आधी आपल्या लेक्चरला लाईक करून घ्यायचं, लेक्चरला पटकन शेअर करायचं आहे. अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण प्लस पीवायक्यूचे काही प्रश्न आणि प्लस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठीचे काही प्रश्न आपण दररोज पाहत असतो. आजचे प्रश्नही छान त्याच पद्धतीने आहे. आज जरी तुम्ही टांगळटिंगळ गेली, लेक्चर व्यवस्थित नाही केलं, तरी मात्र उद्यापासून 11 वाजताला व्यवस्थित ऑन टाइम प्रेझेंट राहायचं आहे, कारण की आपण सध्या कन्सेप्ट कडे जास्त भर दिलेला आहे. ओके, करूयात सुरुवात. चल, आजचा पहिला प्रश्न पाहूयात आपण. जर एक्सपान्शन हा शब्द 2 4 8 5 3 7 6 9 3 असा लिहिला जात असेल, तर पेन्शन हा शब्द कसा लिहिला जाईल? 4 ऑप्शन आहेत बघा. एक्सपान्शन हा शब्द कसा लिहिलाय? 2 4 8 5 3 7 6 9 3. मग आपल्याला विचारलं आहे पेन्शन साठी. पी साठी 8 आहे, ई साठी 2 आहे, एन साठी 3 आहे, 7 6 9 3. उत्तर काय आलं? 82 37 693. बाकी NSION जशाच्या तसं, म्हणून 37 693 37 693 जशाच्या तसं घेतलं आणि पी साठी 8 होता, ई साठी 2 घेतला होता. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. जर पेन बरोबर 70 असेल, बुक बरोबर 86 असेल, तर डस्टर बरोबर किती असेल? 174 184 186 आणि 188. जर पेन बरोबर 70 आहे, पेनची टोटल करा. पी आहे 16 वर, ई आहे 5 वर, एन आहे 14 वर, यांची बेरीज केली 35 आली. 35 ची गेली दुप्पट, उत्तर झालं फायनल 70. त्यानंतर बुकची टोटल करा. बी आहे 2 वर, ओ आहे 15 वर, ओ आहे 15 वर, के आहे 11 वर, 15 15 30, 40 आणि 3 43. 43 ची केली दुप्पट, उत्तर झालं 86. मग आता तुम्हाला विचारलं आहे डस्टर साठी. डस्टरची टोटल काय असेल? जर टोटल व्यवस्थित केली तर चुकणार नाहीत, नाहीतर चुका. माझं काय? पाहूया टोटल किती आहे. बरं, डी आहे 4 वर, यू आहे 21 वर, एस आहे 19 वर, टी आहे 20 वर, ई आहे 5 वर आणि आर आहे 18 वर. 20 20 40 60 70 70 आणि 9 69 69 आणि वरचे 8 87. या 87 ची दुप्पट केली, 8 दुने 16 17 7 दुने 14, किती आलं उत्तर? 174. जो आपल्याला शब्द दिला आहे त्यांच्या स्थानांची बेरीज केली, आलेला बेरजेला गुणिले 2 केलं, म्हणून उत्तर किती झालं? 174. बरेच वेळा रिपीट झालेला हा प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. पुढचा प्रश्न कोड सोडवायचा आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. ऑप्शन काय काय दिलंय आपल्याला? 5 10 11 15. आता जर आपण पाहिलं तर इथे वरती काय दिसतायत? सगळे आपल्याला वर्ग दिसत आहे. हा 3 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे, हा 1 चा वर्ग आहे. 3 अधिक 2 अधिक 1 6 झाले. हा 6 चा वर्ग आहे, हा 4 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे. 6 4 10 आणि 3 13 झाले. हा 5 चा वर्ग आहे, हा 3 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग आहे. 5 6 7 8 9 10 झालं. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा.
प्रत्येकाला वर्गमुळात 3चा वर्ग 2चा वर्ग 1चा वर्ग 3 2 1 6 6चा वर्ग 4चा वर्ग 3चा वर्ग 6 4 10 3 13 5चा वर्ग 3चा वर्ग 2चा वर्ग 5 3 8 आणि 2 10 झालं. म्हणून फायनल उत्तर पर्याय दुसरा झाला. पुढचा प्रश्न सुद्धा कोड सोडवायचाच आहे. सेशनला लाईक झाल्या पाहिजे. लाईकची संख्या कमी नको मला, प्लीज सांगते. हात जोडव. तसं तुम्ही नाही म्हणाल म्हणून नाही जोडत. बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 90 100 110 आणि 101. वर्ग तर नाहीये, हा ना. तो 256 आहे, हा 196 आहे. होत नाही. बरं, मग आता या दोघांची बेरीज करून बघूयात आपण. 16 आणि 14 30 होतात. 30 ला 7 ने गुणलं 721 म्हणजे 210 झाले. 14 अधिक 12 24 26. आता 26 ला कितीने गुणायचं? 6 ने, म्हणजे उत्तर 156 झालं. 26 सक 156. मग आता सेम आपल्याला काय करायचं आहे? 12 अधिक 10 किती होतात? 12 आणि 10 22. बघा, पहिल्या संख्येला 7 ने गुणलं, दुसऱ्या संख्येला 6 ने गुणलं, मग तिसऱ्या संख्येला कितीने गुणायचं? 5 ने गुणायचं. 22 5 110. पर्याय झाला तिसरा. या दोघांची बेरीज करून 7 ने गुणलं, या दोघांची बेरीज करून 6 ने गुणलं, या दोघांची बेरीज करून 5 ने गुणलं. कोड सोडवा. खूप असतात लॉजिक्स, पण लक्षात असू द्या, सोपे सोपे प्रश्न पण आहेत त्यामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. गणेशचा रांगेत 25वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभा आहे. महेश रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण मुलं किती आहेत? 46 47 48 79. गणेशच्या रांगेत 25वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे म्हणजे त्याच्या आधी महेश आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्या नंतर योगेश आहे. त्याच्या अलीकडे म्हणजे आदला व्यक्ती 24वा असणार. त्यांनी काय सांगितलेलं? महेश रांगेत मध्यभागी आहे. महेश इकडून तिकडून 24वा, उजवीकडनं 22 आणि डावीकडनं पण 24 24 होतात 48. मग त्याला दोनदा मोजले म्हणून वजा 1 केलं. रांगेमध्ये एकूण किती जण झाले? 47 जण झाले. बघा, जर ज्यांनी 25 25 50 करून वजा 49 उत्तर नाही येत असं तर, पण ते अलीकडे आणि पलीकडे लक्षात ठेवायचं. गणेशचा 25वा आहे, त्याच्या अलीकडे म्हणजे आधीचा व्यक्ती 24वा, तो आहे महेश. महेश रांगेच्या दोन्ही टोकांकडनं पण 24वा आहे. 24 24 48 वजा 1 केलं, उत्तर झालं 47. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. ए बी सी डी व एफ हे 6 मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. ई हा डी च्या डावीकडे आहे, सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे, एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे, तर सी च्या उजवीकडे कोण बसलं आहे? ए बी डी ई. वर्तुळ आहे, वर्तुळात किती जण आहेत टोटल? 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6. उजवी बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू, उजवी बाजू काढून घेतली. सुरुवात इथून करायची. ई हा डी च्या डावीकडे बसलाय, ई हा डी च्या डावीकडे बसला आहे. आता सी ए बी. बरं, इथे एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे, ई आणि ए च्या मध्ये एफ बसला आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये, ए आणि बी च्या मध्ये सी बसला आहे. विचारलं सी च्या उजवीकडे कोण? सी च्या उजवीकडे कोण बसला आहे? ए बसलेला आहे, म्हणून उत्तर कुठला आलं पाहिजे? पर्याय क्रमांक पहिला. पुन्हा एकदा प्रश्न पाहूयात. 6 व्यक्ती वर्तुळात बसले. ई हा डी च्या डावीकडे बसला, एफ आणि ई च्या, सॉरी कुठे गेलं रे? ई आणि ए च्या मध्ये एफ बसला. बघा, एफ हा ई आणि ए च्या मध्ये बसला, सी हा ए आणि बी च्या मध्ये बसला, सी च्या उजवीकडे बसला आहे ए, म्हणून उत्तर आलं पर्याय पहिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुलं प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर 10 मुलं असतील तर मैदानावर एकूण किती विद्यार्थी उभे आहेत? 400 441 321 501.
बघा, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा तेवढीच मुलं प्रत्येक रांगेत आहेत. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे, इथे रमेश आहे. बरोबर. आता रमेश काय आहे, त्याच्या समोर 10 मुलं आहेत. रमेशच्या पुढे 10 मुलं म्हणजे रमेश 11वा झाला. म्हणजे रमेश इकडून तिकडून 11वा झाला. 11 अधिक 11 झाले 22, दोनदा मोजले, वजा 1 केलं 21. 21 मुलं 21 रांगा. जेवढी मुलं तेवढ्या रांगा म्हटलं होतं ना. मग 21 मुलं आणि 21 रांगा, म्हणून तुमचं उत्तर काय झालं? 441. पुन्हा एकदा चेक करायचं असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, त्याच्या समोर 10 मुलं आहेत, त्याच्या पुढे 10 मुलं, त्याच्या मागे 10 मुलं, 10 आणि 10 20 आणि तो झाला 21. त्याच्या रांगेत 21 जण आहेत, असे 21 मुलं 21 रांगा झालं, म्हणून उत्तर 441 आलं. नाहीतर 10चा वर्ग करा, 10 10 20 झाले, मग वजा 1 केलं 19, इथे 19चा वर्ग दिला नाही म्हणून, नाहीतर 100% 361 उत्तर दिलं असतं. नाही काही तर 400च. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. अशोक हा रमेश पेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच परंतु प्रकाश पेक्षा उंच आहे, तर विलास हा अशोक इतकाच उंच आहे, अशोकहून बुटका आहे. गणेशहून उंच आहे, अशोकहून उंच आहे. अशोक हा रमेश पेक्षा उंच, अशोक हा रमेश पेक्षा उंच परंतु गणेश पेक्षा ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच परंतु प्रकाश पेक्षा ठेंगणा. इथे विलास कुठे आला? अच्छा, रमेश, सॉरी. विलास हा रमेश इतकाच उंच परंतु प्रकाश पेक्षा उंच आहे. बरोबर आहे? बघा, अशोक रमेश पेक्षा उंच, गणेश पेक्षा ठेंगणा. विलास रमेश इतकाच, म्हणजे विलास आणि रमेशची हाईट सेम आहे, आणि विलास हा प्रकाश पेक्षा उंच आहे, तर विलास हा अशोक पेक्षा उंच आहे का? नाही, बुटका आहे. अशोक पेक्षा बुटका आहे का? आहे. विलास गणेशहून उंच आहे का? नाही, बुटका आहे. अशोकहून उंच आहे का? अजिबातच नाही. उत्तर कुठलं झालं? पर्याय दुसरा झाला. तुलनाचे प्रश्न वाचून वाचून सोडवा, लवकर समजतील आणि जमतील. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. पोलीस भरती 2025 साठी आपण जी बॅच लॉन्च केली होती, जिचं नाव आहे विजेता बॅच, या बॅच मध्ये सध्या ऍडमिशन चालू आहे. मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान या सगळ्या विषयांचे अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे लेक्चर दररोज 4 तास याप्रमाणे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात भेटतील. हे लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात 1 वर्ष तुमच्याकडे असणार आहेत. यामध्ये तुम्हाला आम्ही टॉपिक नुसार PDF देत आहोत. जवळजवळ 10 ई-बुक देणार आहोत. चालू घडामोडीचे सगळे मासिक आहेत, डाऊट सेशन आहे आणि 100+ मॉक टेस्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायचे अशांनी आपला जो ऑफिसचा नंबर दिलाय 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या टिक्कर मराठीचं ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. भेटूयात बॅच मध्ये, जर इच्छा असेल तर. एका रांगेत S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे होता. S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे होता. C हा P च्या मागे असला तरी A च्या पुढे होता. तर त्यापैकी मधोमध असणारा कोण? एका रांगेत S हा R च्या मागे असला तरी P च्या पुढे, C हा P च्या मागे असला तरी A च्या पुढे, मधोमध झाला P, म्हणून पर्याय क्रमांक झाला आपला दुसराच. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. इंग्रजीतील कोणतं अक्षर तुमच्या बाजूने 13व्या अक्षराच्या उजवीकडे 7व्या क्रमांकावर येतं? SFTU. खूप सोपा प्रश्न आहे. तुमच्या बाजूने म्हणजे आपल्या बाजूने 13 वर आहे M, M च्या पुढे 7, 13 आणि 7 20, 20 वर येतो T. तरी पाहून घेऊयात आपण पूर्ण ABCD मांडून, माझं बरोबर येतं का चुकतंय. इथपर्यंतच लिहिते. डावीकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13व्या अक्षराच्या उजवीकडे 7वं. 1 2 3 4 5 6 7.
उत्तर काय झालं? टी. 13 आणि 7 21 डायरेक्ट, सॉरी 13 आणि 7 20 डायरेक्ट 20 वर टी आहे. असं केलं असतं तरीही चाललं असतं. आगे बढो. एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठीचा पेपर होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? मराठी, गणित, भूगोल, इतिहास. 5 विषय होते. आधी डायरेक्ट सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार नका लिहू. जी माहिती सांगितली ती लिहा. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान, इतिहास आणि भूगोल यांच्यामध्ये मराठी झालं. 5 विषय होते. 5ंना बसवलं. सोमवारी होता गणित, मंगळवारी होता इतिहास, बुधवारी होता मराठी, गुरुवारी होता भूगोल, शुक्रवारी होता विज्ञान. स्टार्टिंग या असं करा. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान, इतिहास भूगोल मध्ये मराठी. सुरुवात कुठल्या विषयाने झाली? गणित या विषयाने झाली, म्हणून उत्तर पण पर्याय क्रमांक दुसरंच झालं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. मस्त प्रश्न आहे. एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल? शनिवार, रविवार, शुक्रवार, सोमवार. याला म्हणतात प्रश्न. लीप वर्ष तुम्हाला हवं ते घ्या. आपण एक्झाम्पल मध्ये 2012 घेऊयात. मग बघा, 1 जानेवारी 2012 ला जर रविवार असेल तर 15 मे पासून सुट्टीवर, 15 मे पासून म्हणजे तो फक्त 14 मे पर्यंतच गेला. 15 मे पासून 18 दिवस, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 1. तो कधी येणार? पटकन. तर 1 तारखेपर्यंत सुट्टीवर होता, म्हणजे तो 2 जूनला येणार. मग 1 जानेवारी 2012 पासून 2 जानेवारी 2012 चा वार काढायचा. एकदा पुन्हा बघा, 15 मे पासून सुट्टीवर होता. 31 दिवसामधून 14 दिवस गेले. का 14 दिवस? कारण की त्याने 14 मे पर्यंतच आलेला आहे कामावर. 15 पासून सुट्टीवर घेतलंय. पासून हा शब्द महत्वाचा. मग 31 मधनं आपण 14 वजा केले, 17 दिवस झाले. जूनचा 1 दिवस, 1 जूनला पण तो सुट्टीवरच होता. तो कधी आला? 2 जूनला कामावर येणार आहे. ओके. जानेवारी महिना 31 चा, 1 गेलं, उरले 30, 7 ने भागलं, बाकी 2. फेब्रुवारी महिना 29 चा, कारण लीप वर्ष आहे, 7 ने भागलं, बाकी 1. मार्चचा महिना 31 चा, मार्च नंतर एप्रिल, मग मे, आणि जून महिना कितीचा विचारला? 2च दिवसांचा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. पहिला दिवस घ्यायचा नाही, म्हणून 31 मधनं 31 ला 7 ने भागलं 2. फेब्रुवारीचे 29 दिवस, 7 ने भागलं 1, मार्च, एप्रिल, मे, आणि तो झाला जूनचे 2 दिवस. बेरीज करा. 5, 10, 11, 12, 13. 3, 3, 6, 7, 8, 8 आणि 5, 13. आता 13 ला 7 ने भागलं, बाकी आली 6, म्हणून रविवारच्या पुढे 6 वार, म्हणजेच मागे 1 दिवस गेला. तर उत्तर काय झालं? शनिवार. ज्यांनी 1 जून घेतलं असेल त्यांचं उत्तर शुक्रवार आलं असेल. 18 दिवस सुट्टीवर होता तो 15 मे पासून, म्हणून 15 ला पण घ्यायचं, मोजायचं. 14 मे पर्यंत नाहीच घ्यायचं. तुमच्यासाठी लिहून ठेवलं, तुमच्या लक्षात यावं म्हणून. समजला प्रश्न? बरं, एखादा प्रश्न नाही समजला तर कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा.
तो मी पुढच्या एखाद्या लेक्चर मध्ये घेईल, म्हणजे तुम्हाला लाईव्ह मध्ये तो व्यवस्थित समजेल. बाकी काय नाही, माझं माझं तर काय नाही. तो प्रश्न आलाच पेपरला तर मग उगाच आपल्याकडनं अडचण नको. 12 जानेवारी 1997 ला रविवार होता, तर 4 जानेवारी 2000 ला असलेला आठवड्याचा दिवस निवडा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. 12 जानेवारी 1997 रविवार होता. 12 जानेवारी 1997 पासून आधी 12 जानेवारी 2000 चा वार काढून घ्या आणि मग 4 जानेवारी 2000 वारचा. आता 12 जानेवारी पासून ते 1997 पासून 2000 पर्यंत किती वर्ष आहे? 98, 99, 2000 असे 3 वर्ष. लीप वर्ष असेल 2000चं तर इथे फेब्रुवारी महिना असेल तरच आपण गृहीत धरतो, अदरवाईज धरत नाही. 97 ते 98, 98 ते 99, 99 ते 2000 असे 3 वर्ष. रविवारच्या पुढे 3 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार झालं. मग आता 4 जानेवारी ते 12 जानेवारी किती दिवस आहे? 12तून 4 गेले 8 दिवस. 8ला 7 ने वागलं, बाकी एक आली. 12 जानेवारी पासून 4 जानेवारीला जातोय, मागे जातोय, म्हणून वार मागे न्यायचा. बुधवारच्या मागे एक वार, उत्तर आलं मंगळवार. ज्यांचं ज्यांचं गुरुवार आलं अशा विद्यार्थ्यांनी एक वार पुढे नेला. पुढे नाही न्यायचा, मागे न्यायचा. 4 जानेवारी 2000 ला चाललोय ना, 12 तारखेपासून. 12 पासून 4, मग मागे गेलो आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. अ, ब आणि क यांच्या वयांची बेरीज 77 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? 74, 68, 69 यापैकी नाही. अ, ब आणि क. अ अधिक ब अधिक क यांच्या वयाची बेरीज झाली 77. 3 वर्षापूर्वी म्हणजे याचे 3 वर्ष, ह्याचे 3 वर्ष, ह्याचे 3 वर्ष असे टोटल 9 वर्ष वजा केले. उत्तर किती आलं? 68. 3 वर्ष प्रत्येकी वजा होईल, याकडे लक्ष द्या व्यवस्थित. पुढचा प्रश्न. 4 वाजून 10 मिनिटांनी घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? 65 अंश, 40 अंश, 60 अंश, 80 अंश. जमलं का? फॉर्म्युला 11m/2 वजा 30h. मिनिटं किती दिले आहेत? 10. आणि तास किती दिले आहेत आपल्याला? 4. भाग लावला 5, 11 5 55 वजा 4 त्रिक 12. 120 मधून 55 वजा केले, उत्तर आलं 65. पर्याय झाला पहिलाच. असाच पुढचा पण प्रश्न सांगितलाय. घड्याळामध्ये 2 वाजून 40 मिनिटं झाली असतील तर त्याच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील? 8 वाजून 20 मिनिटं, 7 वाजून 20 मिनिटं, 9 वाजून 20 मिनिटं, 9 वाजून 40 मिनिटं. घड्याळात किती वाजले? तर 2 वाजून 40 मिनिटं झाले. मग आता घड्याळ जेव्हा 12 तासाचं असतं, तास आणि मिनिटं दोन्ही दिलेले असतात, तेव्हा 11 वाजून 60 मधून दिलेली वेळ आपण वजा करतो. 11 वाजून 60 मधून दिलेली वेळ 2 वाजून 40 मिनिटं वजा केले, उत्तर किती आलं? 9 वाजून 20 मिनिटं. पर्याय कुठला झाला? तिसराच झाला. 11:60 मधून 2:40 वजा केले, 9:20 उरले. बरं, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. नाहीच समजला तर मी याला स्टार मार्क किंवा हॅशटॅग देऊन ठेवते. तुम्ही नाही समजलं तर सांगा, मॅडम तो हॅशटॅग वाला प्रश्न आहे, मला नाही समजला, तर आपण पुढच्या म्हणजे उद्या परवाला रिपीट घेऊन टाकू. एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. 5 शुक्रवार म्हणजेच काय? तर यात 1 तारखेला शुक्रवार असेल. आता इथे बघा, शुक्रवारी यात 1 तारखेला असेल, शनिवारी 2 असेल, रविवारी 3 असेल. शक्यता. दुसरं, या तर गुरुवारी 1 तारीख असेल, शुक्रवारी 2 तारीख असेल,
शनिवारी 3 तारीख असेल, किंवा अजून पण किंवा बसतो, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आता याच्यासाठी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. सांगितलं होतं तुम्हाला 31 दिवसांच्या महिन्यात पहिले 3 दिवसांचे वार हे 5 वेळा येतात, म्हणजे 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतील, बरोबर आहे. मग 5 शुक्रवार आहे, तर याचा अर्थ 1 तारखेला शुक्रवार असेल, 8 ला शुक्रवार असेल, 15 ला शुक्रवार असेल, 22 ला शुक्रवार असेल आणि 29 ला शुक्रवार असेल, किंवा 2 ला शुक्रवार असेल, 9 ला असेल, 16 ला असेल, 23 ला असेल, 30 ला असेल, किंवा 3 ला शुक्रवार असेल, 10 ला शुक्रवार, 17 ला शुक्रवार, 24 ला शुक्रवार, 31 ला शुक्रवार. आता त्यांनी सांगितले आपल्याला 4 विधानं दिली आहेत, त्या 4 विधानांपैकी कुठलं चुकीचं विधान आहे ते निवडायला सांगितले. मग आता पाहूयात. या महिन्यातील पहिला शुक्रवार 4 तारखेपूर्वी आहे. पहिला शुक्रवार 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला, म्हणजे 4 तारखेच्या आधीच येऊन गेला पहिला शुक्रवार, हे विधान बरोबर सांगितलं. या महिन्यात 5 रविवार असल्याची शक्यता आहे. 4 शुक्रवार असते बघा, 5 शुक्रवार, शनिवार, रविवार, 5 रविवार असू शकतात का? असू शकतात. 3 ला असेल, 10 ला असेल, 17 ला असेल, 24 ला असेल, 31 ला असेल, असू शकतात, बरोबर. 31 जानेवारीला सोमवार असल्याची शक्यता आहे का? शुक्रवार, शनिवार, रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. 31 जानेवारीला या तर शुक्रवार असेल, 31 जानेवारीला या तर शनिवार असेल, 31 जानेवारीला या तर रविवार असेल. शुक्रवार, शनिवार, रविवार पैकी असेल, पण सोमवार नसणार. 1 जानेवारीला बुधवार असल्याची शक्यता आहे का? 1 जानेवारीला शुक्रवार असेल, गुरुवार असेल किंवा बुधवार असेल, बरोबर आहे. शक्यता सगळ्यातच सांगितली. चुकीचं विधान म्हटलंय, चुकलं कुठलं? पर्याय तिसरं. म्हणून सांगते, प्रश्न माझे मिस करत जाऊ नका, कन्सेप्ट असतात प्रत्येक टाईपला. बघा आता, एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. 5 शुक्रवार म्हणजे 1 तारखेचा वार 5 वेळा येतो, 2 तारखेचे वार 5 वेळा येतात, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 1 तारखेला शुक्रवार असेल तो 5 वेळा झाला, 2 तारखेला शुक्रवार असेल 5 वेळा झाला, 3 तारखेला शुक्रवार असेल 5 वेळा झाला, बरोबर आहे. मग ज्या दिवशी 1 तारखेला शुक्रवार असेल, मग 2 तारखेला शनिवार असेल, म्हणजे शनिवार पण 5 वेळा येणार आणि रविवार पण 5 वेळा येणार. जर 2 तारखेला शुक्रवार असेल, याचा अर्थ 1 तारखेला गुरुवार असेल, मग गुरुवार पण 5 वेळा येणार आणि शनिवार पण 5 वेळा येणार. जर शुक्रवारला 3 तारीख आली, तर 1 आणि 2 तारखेला गुरुवार, बुधवार, गुरुवार असेल, याचा अर्थ ते वार किती वेळा येणार? 5 वेळा येणार. मग आता बघा, या महिन्यात पहिला शुक्रवार 4 तारखेपूर्वी आहे का? पहिला शुक्रवार 1 तारखेला असेल, हो 4च्या पूर्वी, किंवा पहिला 2 तारखेला असेल, म्हणजे 4च्या पूर्वी, किंवा पहिला 3 तारखेला असेल, म्हणजे 4च्या पूर्वी. या महिन्यात 5 रविवार असतील का? हो 5 रविवार असू शकतात, जर का 3 तारखेला रविवार असेल तर. या महिन्यात 1 तारखेला बुधवार असू शकतो का? हो 1 तारखेला बुधवार पण असू शकतो. 31 जानेवारीला सोमवार असेल का? नाही, 31 ला रविवार असेल, किंवा शनिवार असेल, किंवा शुक्रवार असेल. मला असं वाटतं तुम्हाला हा प्रश्न समजलेला असेल. नसेल समजला तरी मी आहे, तुम्ही मला पुन्हा एकदा विचारू शकता कमेंटमध्ये, मी तो पुन्हा एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडतं, तर दुसरं घड्याळ दर तासाला 2 मिनिटं पुढे जातं. आज सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावलं, तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता किती फरक दाखवेल? 3 तास 10 मिनिटं, 3 तास 16 मिनिटं, 3 तास आणि 3 तास 20 मिनिटं. एक घड्याळ दर तासाला, एका तासाला एक घड्याळ 5 मिनिटं मागे पडतं, एक घड्याळ 2 मिनिटं पुढे पडतं. जेव्हा एक घड्याळ पुढे आणि एक घड्याळ मागे असतं, तेव्हा त्यांच्या मिनिटांची बेरीज होते. 5 अधिक 2 झाले 7 मिनिटं. एका तासाला किती मिनिटांचा गॅप झाला? 7 मिनिटांचा गॅप झाला. मग आज सकाळी 8 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तास झाले. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत 4 तास झाले. 24 आणि 4
टोटल किती तास झाले आहेत? टोटल 28 तास झाले. आता तिथे आपण काय पाहिलं होतं? जर एका तासाला 7 मिनिटांचा गॅप पडत आहे, तर 28 तासाला किती मिनिटांचा गॅप पडेल? मग 28 ला 7 ने भाग गुणा. 7 56, 7 दुने 14 आणि 5 19. 196 मिनिटं. आता 196 मिनिटं म्हणजेच किती? जर याला तुम्ही 6 ने भागलंच, 60 ने भागलंच, तर काय पॉइंट मध्ये उत्तर जाईल? 6 त्रिक 18 आणि म्हणजे 180 झालं, पॉइंट घेतला, शून्य घेतला आणि वरचे 16 आहेत. बरं ठीक आहे बघा. आता याला काय ना, याला फोड करा. 180 मिनिटं आणि वरचे 16 मिनिटं. 180 मिनिटं म्हणजेच किती? 3 तास. 3 तास 16 मिनिटांचा फरक असेल आपल्याला त्या दोघांच्या घड्याळामध्ये. बघा, एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे पडते, एक पुढे. जर एक मागे एक पुढे असेल तर त्या दोघांच्या मिनिटांची बेरीज करायची. 5 आणि 2 झाले 7. एका तासाला 7 मिनिटं. आज 8 ते उद्या 8 24 तास, मग 12 24 आणि 4 28 तास झाले. एका तासाला 7 मिनिटाचा गॅप, 28 तासाला 28 गुणिले 7 196 मिनिटं. म्हणजेच किती झाले? 180 मिनिटं आणि 16 म्हणजेच किती? 3 तास 16 मिनिटं. उत्तर काय झालं? पर्याय दुसरा झाला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, पण त्याआधी तुम्हाला एक प्रश्न होमवर्कला द्यायचा आहे. पोलीस भरती 2025 ही जी आपली विजेता बॅच आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात फक्त 1200 ला मिळत आहे आणि माझ्या विषयाची बुद्धिमत्ताची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला फक्त 399 ला मिळत आहे, ज्यामध्ये आपण PYQ चे प्रश्न पाहत आहोत. माझे बरेचसे प्रश्न हे जिल्ह्यांमध्ये जसेच्या तसे येऊन जातात आणि आपण एक लेवल अप क्वेश्चन घेतो, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मी परिपूर्ण तयार करून देईल माझ्या विषयांमध्ये. तर ज्यांना बॅच लावायची असेल अशांनी ऑफिसच्या नंबरवर म्हणजेच 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नांकडे. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो, नंतर 12 किलोमीटर पश्चिमेकडे प्रवास करतो, नंतर 14 किलोमीटर दक्षिणेकडे प्रवास करतो, तर तो सुरुवातीच्या स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? बघा, हे 9, हे 14, हे 12, हे 12 म्हणजे हे 12, हे 9 म्हणजे इथपर्यंत 9. 14 न 9 गेले 5. एक बाजू 5 आहे आणि एक बाजू 12 आहे. पायथागोरस असल्यामुळे प्रमेय वापरा. 12चा वर्ग 5चा वर्ग, 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, म्हणजेच वर्गमुळात 169. कितीचा वर्ग आहे तो? 13चा. म्हणून उत्तर काय झालं? 13 किलोमीटर. आणि पर्याय कुठला झाला आपला? चौथाच. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कला देते. हा नाही, हा तर मी घेते आता. घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटलं, तर सोंड असणारा प्राणी कोणता? हत्ती, वाघ, झेब्रा, गाढव. सोंडे असणारा प्राणी कुठला आहे? हत्ती. हत्तीला काय म्हटलं? वाघ. म्हणजे सोंडे असणारा प्राणी कुठला झाला? वाघ झाला. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत पुन्हा. श्रेणी पूर्ण करा. 2, 5, 10, 17 प्रश्नचिन्ह. ऑप्शन आहे 25, 26, 23, 19. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 9 26. विषम संख्यांचा गॅप केला. 2 आणि 3 5, 5 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 9 26. पुढचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला. दुपारी 3:40 झाली असताना घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल? 140 अंश, 150 अंश, 130 अंश आणि 160 अंश. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये पाहिजेच आहे. ठीक आहे, आज इथेच थांबत आहे. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. आपल्या टिक्कर मराठी YouTube चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटणार आहोत उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपल्या याच चॅनलवर. अभ्यास करा, सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. चला,
काळजी घ्या. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. ऑल द व्हेरी बेस्ट. लाईक करा, कमेंट करा.